तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 15 एरिया, त्यातला बघणार आहे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 15.2. बघूया. यात आपल्याला आधी काय बेसिक कन्सेप्ट थोडं क्लिअर करायचे. काय काय दिलं बघूया. रोम्बस दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. रोम्बस काय असतो बघूया. ऑल साइड्स आर काय राहतात इक्वल. काय येतं रोम्बसच्या ऑल साइड काय राहतात आपल्या इक्वल. सेकंड काय तर आपला डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. काय तर हे जे डायगोनल्स राहतात काय राहतात तर हे एकमेकांना सारखे राहतात, एकमेकांना काय तर बायसेक्ट करतात. थर्ड आहे अपोजिट साइड्स आर कॉन्करंट. अपोजिट साइड काय राहतात त्याच्या तर हे राहतात कॉन्करंट राहतात. फोर्थ आहे डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल. काय तर अपोजिट अँगल काय करतात बायसेक्ट करतात डायगोनल. अपोजिट साइड्स आर पॅरलल. अपोजिट साइड्स आर काय राहतात पॅरलल, म्हणजे जर डी जर 4 असेल तर काय येणार तर बी सुद्धा काय येणार तर 4 येणार आहे. 6 बघूया. ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. काय राहतात ॲडजसंट अँगल काय राहतात तर याचे सप्लिमेंटरी अँगल म्हणजे 180 डिग्रीचा राहतो. फॉर्म्युला काय त्याचा तर एरिया ऑफ रोम्बस किती येतो तर 1/2 मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट ऑफ डायगोनल इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय AC मल्टिप्लाय बाय BD घेतलेला आहे, ठीक आहे. हा झाला त्याचा फॉर्म्युला. बघूया आता काय म्हटलं आहे तर याच्यात. फर्स्ट क्वेश्चन काय तर आपला लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर अँड फाइंड द एरिया. काय दिलेली आहे आपल्याला लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. बघूया सोल्युशन काय. द डायगोनल ऑफ द रोम्बस आर किती 15 सेंटीमीटर आहे अँड 24 सेंटीमीटर. मग काय एरिया ऑफ रोम्बस किती आहे तर फॉर्म्युला काय आपला 1/2 मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स आहे, ठीक आहे. सिम्पली काय करायचं व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. इज इक्वल टू घ्यायचं तर 1/2 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लाय बाय 24. म्हणजे 2 आपला इथे 24 कट होते. 12 2 तर 14. म्हणजे काय राहिलं तर आपला सिम्पली 15 मल्टिप्लाय करायचं आपल्याला 12 म्हणजे आपला आन्सर किती येतं तर एरिया ऑफ रोम्बस 180 सेंटीमीटर स्क्वेअर. सेकंड बघूया. लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ द रोम्बस अँड 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर फाइंड द एरिया. काय करायचं याच्यात सुद्धा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचं. बघा सोल्युशनमध्ये काय तर द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ द रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर दिल्या. मग काय एरिया ऑफ रोम्बस किती येणार तर 1/2 मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ दी डायगोनल काढायचं आहे. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायचे 1/2 मल्टिप्लाय बाय 16.5 मल्टिप्लाइड बाय 14.2. सिम्पली काय हे पण 2 न कट होऊन जाईल आपलं, म्हणजे किती येणार तर 17.1 येणार आहे. म्हणजे किती तर राहिलं काय 16.5 मल्टिप्लाय बाय करायला लागेल आपल्याला 7.1 म्हणजे आन्सर येणार आपला 117.15 सेंटीमीटर स्क्वेअर एवढं येणार आहे. एरिया ऑफ रोम्बस किती येणार तर 117.15 सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. थर्ड बघूया. इफ अ पेरीमीटर ऑफ द रोम्बस इज 100 सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ द वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर अँड व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटर. काय करायचं आपल्याला या क्वाड्रिलॅटरचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. बघा काय नंतर क्वाड्रिलॅटर ABCD इज काय तर रोम्बस, ठीक आहे. आणि DB काय सांगितलं आपल्याला 48 सेंटीमीटर दिलं आहे आणि पेरीमीटर ऑफ रोम्बस किती आहे तर ABCD किती आपल्याला 100 सेंटीमीटर दिलं आहे. मग साइड ऑफ इन द रोम्बस किती आहे तर 100 डिवायडेड बाय करायला लागेल आपल्याला 4 इज इक्वल टू किती येणार तर येणार 25 सेंटीमीटर. हा झाला इक्वेशन नंबर 1. मग काय द डायगोनल ऑफ द रोम्बस परपेंडिक्युलर टू बायसेक्टर ऑफ ईच अदर म्हटलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे काय केलं आपल्याला तर DO इज इक्वल टू BO इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय DB इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय हे आपण सॉल्व करतो, ठीक आहे. DB इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय 48 इज इक्वल टू किती येणार तर सिम्पली 2 न डिवाइड होते इथे येणार 12, ठीक आहे. म्हणजे किती येणार तर 24 सेंटीमीटर स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 2. मग इन अ ट्रायंगल AOD आणि O काय तर आपला म्हणते हा 90 डिग्रीचा म्हणजे हा आपला राईट अँगल ट्रायंगल चालला पाहिजे. सिम्पली काय करणार आपण इथे आता पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे, ठीक आहे. मग काय नाही आता AD स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस DO स्क्वेअर. ADची व्हॅल्यू काय आपली तर 25 स्क्वेअर आलेली आहे. AOची आपल्याला माहिती नाही आणि DOची व्हॅल्यू आपली 24 स्क्वेअर आहे. म्हणजे किती फॉर्म 1 आणि 2 किती घेतला आपण त्याला 24चा स्क्वेअर येतो 625 इज इक्वल टू AO स्क्वेअर जसा तसा प्लस 24चा किती येणार तर 576. आता इथे काय तर 576 काय तर आपला ॲडिशनमध्ये आहे. यालाच मी आता लेफ्ट हँड साईडला म्हणजे किती तर 625 मायनस 576 इज इक्वल टू AO स्क्वेअर. म्हणजे किती तर आहे ह्याचा मायनस केलं तर किती येते तर हा कसा स्क्वेअर होतो तर 49चा स्क्वेअर बनते आपला, ठीक आहे. मग काय नंतर AO इज इक्वल टू किती तर 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे किती तर 49 हा कसा स्क्वेअर आहे तर हा 7चा स्क्वेअर आहे 49. म्हणजे आपला आन्सर किती टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन द बोथ साईड. म्हणजे AO इज इक्वल टू CO इज इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि AC इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय AO इज इक्वल टू किती तर 7 मल्टिप्लाय 2. म्हणजे ACची व्हॅल्यू किती आपली 14 सेंटीमीटर.
मग आता काय करू आपण, एरिया ऑफ रोम्बसचा आपला फॉर्म्युला काय, 1/2 मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट ऑफ दी लेंथ ऑफ दी डायगोनल्स आहे. सिम्पली 1/2 मल्टिप्लाय बाय DB मल्टिप्लाय बाय AC म्हणजे काय तर 1/2 मल्टिप्लाय बाय 48 मल्टिप्लाय बाय 14. सिम्पली काय करायला आपल्याला 2 हा डिवाइड होते म्हणजे इथे येईल आपलं 7. आता 7 मल्टिप्लाय करायला म्हणजे 48 म्हणजे किती येणार तर 336 सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर येणार आहे. फोर्थ बघा, इफ द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रोम्बस इज 30 सेंटीमीटर अँड द एरिया ऑफ इज किती आहे 214 स्क्वेअर सेंटीमीटर अँड फाइंड इट्स अ पेरीमीटर. बघा सोल्युशनमध्ये काय, लेट अ क्वाड्रिलेटर PQRS बी द रोम्बस. काय तर PQRS काय दिलेलं आपल्याला, हा रोम्बस दिलेला आहे. ठीक आहे, त्यातला SQ काय दिलं तर आपल्याला SQ दिलेला आपल्याला 30 सेंटीमीटरचा. अ क्वाड्रिलेटर PQRS इज इक्वल टू 214 स्क्वेअर सेंटीमीटर दिला आहे. मग एरिया ऑफ रोम्बस किती आहे तर 1/2 मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ दी डायगोनल सांगितलं म्हणजे किती येणार आहे तर 214 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय PR मल्टिप्लाय बाय SQ. ठीक आहे, म्हणजे इथं 214 मल्टिप्लाय 1/2 मल्टिप्लाय बाय PR मल्टिप्लाय बाय येणार आहे 30. सिम्पली किती आहे तर इथं डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये 214 डिवायडेड मल्टिप्लाय बाय केलं आपण 2 आणि डिवायडेड बाय होणार 30 म्हणजे येणार आपली PRची व्हॅल्यू. ठीक आहे, तर हे उचल कट म्हणजे किती आहे तर 8 म्हणजे PR इज इक्वल टू किती होणार तर 8 मल्टिप्लाय इंटू 2 म्हणजे येते 16 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे डायगोनल ऑफ दी रोम्बस ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. मग काय ना तर SM इज इक्वल टू QM इज इक्वल टू 1/2 SQ. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायची आहे 1/2 मल्टिप्लाय करायला आपली व्हॅल्यू किती येणार तर 1/2 मल्टिप्लाय बाय 13 इज इक्वल टू किती येणार तर येणार आहे 15. मग PM इज इक्वल टू RM इज इक्वल टू 1/2 PR इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करायचे 1/2 मल्टिप्लाय बाय 16 इज इक्वल टू येणार आपलं आन्सर 8 कारण की 2 नाही होते 8 2 जार 16. नंतर इन अ ट्रायंगल SMR आणि M किती आहे तर 90 डिग्री म्हणजे इथं पण आपल्याला काय तर पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. मग काय येणार तर SR स्क्वेअर इज इक्वल टू M स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. SRची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, SMची व्हॅल्यू किती 15 स्क्वेअर प्लस किती RMची किती आहे तर 8 स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून घेऊ आपण आता किती येईल तर बघूया किती येणार आहे. 15 स्क्वेअरची व्हॅल्यू 225 प्लस 8चा स्क्वेअर किती आहे तर 64 म्हणजे SR स्क्वेअर इज इक्वल टू 289 आणि 89 289 कसा स्क्वेअर आहे तर हा आहे आपला 17चा स्क्वेअर म्हणजे PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RS आणि PS इज इक्वल टू येतं 17 सेंटीमीटर. मग पेरीमीटर ऑफ द रोम्बस ऑफ PQRS किती येणार तर PQ प्लस QR प्लस RS प्लस PS. सिम्पली 17 प्लस 17 प्लस 70 टोटल किती येते 68 सेंटीमीटर. और किंवा साईड मल्टिप्लाय बाय साईड करू शकतो म्हणजे किती येणार तर 68 सेंटीमीटर.